नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा हा आपला 15वा दिवस आहे. आजचं आपलं रायटिंग हे थोडंसं पर्सनल असणार आहे. आत्तापर्यंत जेवढं काय आपण बोललो, जेवढ्या काय बॅक स्टोरीज सांगितल्या, या सगळ्यांमध्ये माझ्याकडे महापुरुषांच्या कुबड्या होत्या. मी त्यांच्या आधारे काहीतरी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करायचो. आता यावेळी मात्र बोलताना थोडंसं मी जर अडखळलो तर मला क्षमा करा, कारण मी माझ्याबद्दल बोलतो. मी स्वतःबद्दल बोलताना फार संकोच करणारा माणूस आहे. आणि सुरुवातीलाच सांगतो, जर ह्या स्टोरीमुळं किंवा ह्या सगळ्या सांगण्यामुळं कुणाला जर हे सगळं आत्मप्रौढी वाटलं तर मला कृपया माफ करा. पण ही एक जर्नी अशी आहे की ज्यामध्ये मला काय वाटतंय, मी काय अनुभवलं, त्यावरनं जे मी लिहिलं त्याबद्दल मला बोलायचं होतं. त्यामुळे थोडंसं धाडस करून आज हे सगळं आपल्यावर शेअर करावं असं मला वाटतं. त्यामुळे सुरुवातीलाच जर कुणाला ह्यात फार मीपणा वाटला तर कृपया मला क्षमा करा. पण झालं असं होतं, ही गोष्ट साधारण 2013-14ची आहे. त्यावेळी मी साधारण असं दिसायचो. झालं असं होतं की यात्रेचा दिवस होता. मी यात्रेला सहज गेलो, इकडे तिकडे फिरलो आणि एका माणसानं मला अडवलं. गप्पा गोष्टी झाल्या आणि बोलता बोलता तो मला म्हणाला की काय लगा फौजदाराचा पोरगा आहेस, कसं दिसलं पाहिजेस, तू कसा दिसतोयस, सगळं घर वेगळं दिसतंय आणि तू एकटाच वेगळा दिसतोस. आता वय बारकं होतं, किती वाईट वाटलं तर कुणाला वाईट बोलायचं नाही असा कुटुंबातल्या थोरा मोठ्यांचा वटहुकूमच होता. मी त्याला काय उत्तर दिलं नाही. फार वाईट वाटलं होतं, कारण वडील म्हणायचे की एखादी टीका झाली तर तिच्याकडे दुर्लक्ष करावं, तथ्य नसेल तर. आणि तथ्य असेल तर मग मात्र ती गोष्ट आपल्याला सुधारावी लागेल. निरीक्षण केल्यावर कळालं की त्याच्या बोलण्यामध्ये तथ्य होतं. काय करू शकते त्या वयातलं पोरगं. मी आईकडे गेलो, माझ्या मम्मीला म्हणालो की खरंच मी असा दिसतोय का. आता कुठल्या आईला आपलं पोरगं घाण वाटेल. तिने काय तो मला सावरायचा प्रयत्न केला. कालांतरानं वेळ बदलली, काळ बदलली, तसं थोडा मी ट्रान्सफॉर्म झालो, बारीक झालो, व्यायाम केला, डाएट केला. आणि आता काय मी चांगला दिसतोय असं माझं मत नाही, पण तेव्हापेक्षा बरंच चालू आहे. योगायोग बघा, किती घटना घडली त्यावेळी यात्रा होती. आणि ही घटना जी पुढे मी सांगणार आहे ती सुद्धा यात्रेवेळीच घडली. आणि जर या सगळ्या आपल्या रायटिंग जर्नीची पहिली स्टोरी बघितली तर त्यामध्ये मी असं म्हणले की सगळे ईश्वर सुद्धा ऐकतोय. त्यामुळे एखादी गोष्ट अतिरंजित करून सांगणं हा जर माझा हेतू असेल तर तो ईश्वराला कळेल. माझं असं मत आहे की ही घटना अशीच झालं. मी थोड्या वर्षानंतर लॉकडाऊन उठलं, मग पहिली यात्रा लॉकडाऊन नंतरची होती. काय कुणाच्या मनात काय आलं माहित नाही मला, पण एक आजीबाई आल्या आणि त्या आजीबाईंनी सहज माझ्या गालावर हात फिरवला. त्यांना ते कॉम्प्लिमेंट देऊ वाटले. त्या म्हणाल्या की तुझ्या एकट्याचं नाक वेगळं दिसतंय, तू एकटाच घरात वेगळा दिसतोस. आणि हे ऐकताना माझी मम्मी सुद्धा शेजारी होती. मी सहज मम्मीकडे बघितलं आणि मम्मीला म्हणालो की मी नेहमीच वेगळा होतो, फक्त कारण बदलली. झालं, हा किस्सा घडला. मी माझ्या मित्रांना बोललो की माझ्यावर असं झालं होतं आणि ते परत असं झालं. तर त्यांना उत्तरार्धातली घटना योग्य वाटली, पण पूर्वार्धच पटला नाही. त्यांचं असं मत होतं की तुझ्या वडिलांची पुण्य आहे, तुझ्या चुलत्यांची पुण्य आहे, गाव तुमच्या हक्काचं आहे आणि तुला तिथं कसं कोण बोलू शकतो. मग मी त्यांना सांगायचो की आमच्या घरातली माणसं साधे आहेत. आमचं मोठं व्हायचं कारण घरातल्या माणसांची वक्तृत्व नाही, तर घरातल्या माणसांचं ऐकून घेण्याचं कौशल्य आहे. कुणीही यावं, आम्हाला मनातल्या सगळ्या गोष्टी बोलून मोकळा व्हावं, आम्ही त्यांच्या मनाप्रमाणे आम्ही ऐकून घ्यावं आणि त्यातनं काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करावा. ही आमच्या घरातली रीतभात मी लहानपणापासून बघत आलो. त्यामुळे कोण काय बोललं तर त्याची प्रतिक्रिया लगेच देणं हे मला ठाऊक नाही. त्यामुळे अशा बऱ्याच मानापमानाच्या गोष्टी माझ्या वाट्याला आल्यात. किंबहुना आराराबा कुटुंबाचं किंवा माझ्या कुटुंबाचंच मोठं व्हायचं कारण मला असं वाटतंय की ते ऐकून घेणं. पण काय झालं तरी त्यांना त्या गोष्टी पटल्याच नाही. मग आता एखादी गोष्ट चांगली सांगितली स्वतःबद्दलची, ती पटली नाही तर त्याच्यावर मार्ग काढता येईल. पण स्वतःची दुखरी बाजू सांगितली तर दुखरी बाजूच खोटी आहे
असं म्हणल्यावर काय बोलावं हे बऱ्याचदा मला कळत नाही. या सगळ्याबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं की जगानं जे हसरं पान वाचलंय माझं त्यात अर्धच सत्य लिहिलंय मी. जगानं जे हसरं पान वाचलंय माझं त्यात अर्धच सत्य लिहिलंय मी. बाकी मला काळ्या रात्रीला आणि ओल्या उशीलाच माहिती आहे काय काय सहन केलंय मी. धन्यवाद.